नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। कागल तालुक्याच्या जीवन वाहिन्या म्हणून ओळखल्या जाणारी वेदगंगा आणि चिकोत्रा नदीची पात्र कोरडी पडली आहेत। नदी पात्रात खड्डे मारून शेतातील पिकांना पाणी दिलं जात आहे। मान्सून लांबल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। कागल तालुक्यातून दूधगंगा वेदगंगा नदीसह चिकोत्रा नदी वाहते। दूधगंगा बारमाही वाहत असून वेदगंगा आणि चिकोत्रा नदीलाही उन्हाळ्यात पाणी असतं। मात्र यावर्षी उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय। यातच वळवाचा पाऊसही अपेक्षेप्रमाणे झालेला नाही। पाणी कमी झाल्याने वेदगंगा आणि चिकोत्रा नद्यांची पात्र कोरडी पडली आहेत। त्यामुळे नदीत खड्डे मारून शेतीला पाणी पुरवठा केला जातोय। शेतात ऊसाचं पीक उभा असल्याने मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा हे पीक सांभाळण्यासाठी जीवाचा आटापिटा करू लागलाय। मान्सूनने ओढ दिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत। भुदरगड तालुक्यात काही गावांमध्ये अनावश्यकरित्या कोट्यवधी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा घाट पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने घातलाय। अशा योजना मंजूर करण्यात उपअभियंता गोविंद कुंभार यांचा हात असल्याचा आरोप होतोय। या योजनेमुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार असून नवीन नळ पाणी पुरवठा योजना केवळ अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। भुदरगड तालुक्यातील अनेक गावात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत। काही गावात तर 2 वर्षापूर्वी या योजना कार्यान्वित झाल्यात। या योजनांची ताबापट्टीही झालेली नाही, तरीही भुदरगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गोविंद कुंभार यांनी केवळ ठेकेदारांच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या नव्या योजना करण्याचा घाट घातलाय। काही गावांमध्ये वेदगंगा नदीवर जॅकवेल बांधण्यात आली आहेत। याच ठिकाणी शेजारी दुसरं जॅकवेल बांधलंय। तसंच नदी घाटा शेजारी जॅकवेल बांधू नये असा नियमही बासनात गुंडाळलाय। अशा कामात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे। काही गावातील पाईपलाईनच्या कामात भ्रष्टाचार झालाय। या नळ पाणी पुरवठा योजनांची बिलही झालेल्या कामापेक्षा मोठ्या रकमेची दिली आहेत। या कामावर देखरेखीचा चार्ज शाखा अभियंता गोविंद कुंभार यांच्याकडेच असून कोट्यवधी रुपयांच्या मोठ्या योजनांमध्ये कुंभार यांची भागीदारी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे उपअभियंता गोविंद कुंभार यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी होतीये। भातासह अन्य पावसाळी पिके घेण्यासाठी उन्हाळी भुईमुगची काढणी पन्हाळा तालुक्यात अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे सध्या शिवारात भुईमुग काढणीसाठी शेतकरी वर्गाची धांदल उडालेली पाहायला मिळतेय। पन्हाळा तालुक्याच्या कोलोली, कोतोली, तिरपण, पुनाळ, कळे, सुळे परिसरात उन्हाळी भुईमुग काढणी अंतिम टप्प्यात आली आहे। हे उन्हाळी भुईमुग काढल्यानंतर पावसाळी भाताची पेरणी तसंच अन्य पीक घेण्यासाठी उन्हाळी पिकाची काढणी करणं गरजेचं असतं। त्यामुळे गावातील माणसं हजेरीवर गोळा करून परिसरात भुईमुग काढणी जोरात सुरू आहे। काही ठिकाणी अवकाळी पडलेल्या पावसामुळे भुईमुगाचं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी भुईमुगाच्या एका जाळीला एकच शेंग पाहायला मिळतेय। एकरी शेंगाचं उत्पादन सरासरी 4 पोती होतंय। त्यामुळे यावर्षी भुईमुग पिकाचं प्रमाण कमी असल्याचं आढळतंय। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीतल्या कृष्णा नदीमध्ये प्रशासनाच्या वतीने यांत्रिक बोटीद्वारे पूर प्रात्यक्षिक घेण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला।
शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा नद्यांच्या परिसरात दरवर्षी पूर येतो। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर तहसील कार्यालयातर्फे नृसिंहवाडीमधील कृष्णा नदीत पूर प्रात्यक्षिकं घेण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी यांत्रिक बोटीतून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला। वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांनी यांत्रिक बोटीद्वारे पूर प्रात्यक्षिकं सादर केली। पुरामध्ये लागणाऱ्या रेस्क्यू साहित्याची माहिती प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांनी घेतली। कृष्णा नदीमध्ये वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी 2 तास प्रात्यक्षिकं सादर केली। यावेळी प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे, प्रशिक्षणाधिकारी तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे, तलाठी सदाशिव निकम यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कागलच्या दूधगंगा नदीवरील पुलावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। नदीपात्रात सोडण्यासाठी आणलेले नारळ, फुलं यासह प्लास्टिक कचराही पुलावर टाकून देण्यात आलाय। त्यामुळे पुलावरील पादचारी मार्ग कचऱ्यानं अक्षरशः भरून गेलाय। दूधगंगा नदी पुलाला कोण वाली आहे का असा प्रश्न या कचऱ्यामुळे निर्माण झालाय। दूधगंगा नदीवरील पुलावर पादचारी मार्ग बनवण्यात आला असून नागरिकही त्याचा वापर करतायत। या पादचारी मार्गावरून नदीत फुलांचे हार, नारळ यासह पूजेचं साहित्य सोडलं जातंय। वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे काही वेळा हे साहित्य नदीत न पडता पुलावर पडतंय। काही नागरिक अर्ध साहित्य नदीत तर उर्वरित पुलावर टाकून घाईघाईत निघून जातात। तसंच काही प्रवासी चालत्या वाहनातून पूजेचं साहित्य नदीपात्रात भिरकावून मार्गस्थ होतात। काही वेळा साहित्य आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्याही पुलावर टाकल्या जातात। हा सर्वच कचरा पुलावर मोठ्या प्रमाणात साचलाय। पुलाची नियमित स्वच्छता केली जात नाही, त्यामुळे हा कचरा पुलावर पडून आहे। घरातील साहित्य रस्त्याकडेला आणि पुलावर टाकण्याचं प्रमाण वाढत चाललंय। स्वतःचं घर स्वच्छ ठेवणाऱ्यांनी आता सार्वजनिक ठिकाणी आपण कचरा टाकणार नाही असा निर्धार करण्याची गरज आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298वी जयंती। 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी इथं जन्मलेल्या अहिल्यादेवी यांनी महिलांच्या सन्मानाबरोबरच संस्कृती जपण्याचं काम केलंय। त्यांच्या जयंतीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या निर्माण सामाजिक संस्था आणि कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आलं। अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे यांच्या घरी झाला। पुढे त्या मल्हारराव होळकर घराण्याच्या सूनबाई झाल्या। पती आणि सासरे यांच्या मृत्यूनंतर कमी वयातच राज्यकारभाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि त्यांनी ती अलगद पेलली देखील। त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक सामाजिक बदल घडवून आणले। त्यामध्ये महिला शिक्षण, महिलांचं सबलीकरण, पडझड झालेल्या देवळांचं पुनरुज्जीवन असे अनेक उपक्रम राबवले। त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये निर्माण सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच भारती पाटील आणि प्रमोदिनी माने तसंच उद्योजक जयदीप पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांचं पालनपोषण करणाऱ्या सुवर्णा वाघमोडे आणि सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या मोहन गाढवे यांच्या मातोश्री अनुसया गाढवे यांना निर्माण सामाजिक संस्था आणि कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं। यावेळी उपसरपंच प्रवीण जाधव, प्रकाश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कोविड काळात 3000हून अधिक रुग्णांना जीवदान देण्याचं काम आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील आणि SM तहसीलदार यांनी केलंय। स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद असल्याचं मत जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी व्यक्त केलं। नरतवडे इथं कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील आणि SM तहसीलदार यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात प्रामाणिकपणे 36 वर्ष रुग्णसेवा केली। दुर्गम आणि डोंगराळ भागातील रुग्णांना आरोग्य सेवेबरोबर मानसिक आधार देण्याचं काम या दोघांनी केलंय। नुकताच त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला। यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र कुमार शेट्टी यांच्या हस्ते झाला। पंचायत समितीच्या आरोग्य विभागात काम करत असताना संघटन कसं करायचं आणि नागरिकांना आरोग्य सेवेबरोबर आधार कसा द्यायचा हे राजेंद्र पाटील आणि SM तहसीलदार यांच्याकडून घेण्यासारखं आहे। सेवानिवृत्तीनंतरही ते समाजहिताचं काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र कुमार शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला डॉक्टर मिलिंद कदम, डॉक्टर AB माळवी, BV शिरसाट, सुभाष इंदुरकर, विलास पाटील, डॉक्टर GB गवळी यांच्यासह आरोग्य अधिकारी
अधिकारी आणि आशा गटप्रवर्तक उपस्थित होते. गेली कित्येक पिढ्या रखडलेला भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी इथल्या स्मशानभूमीचा रस्ता तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सुरू केला. हा रस्ता झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी इथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी केवळ पायवाट होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेती असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाताना अनेक अडथळे येत होते. मृतदेह घेऊन जाताना काही वेळा मृतदेह खाली पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. हा प्रश्न कायमचा निकालात निघावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. यापूर्वी हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश आलं नव्हतं. मात्र लोकनियुक्त सरपंच सुनीता पाटील यांनी पुढाकार घेऊन भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना या रस्त्याबाबत ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिलं होतं. त्यानुसार तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी देऊळवाडी इथं शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत घातली आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मोकळा करून हा प्रश्न निकाली काढला. वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी पुरवठा अधिकारी विनायक बोळके, मंडल अधिकारी आर.के. टोळे, तलाठी प्रकाश खाडे, ग्रामसेवक कुलदीप देसाई, सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, सुनीता पाटील, संभाजी कांबळे, बाबूराव पाटील उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी बँकेची निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांनी आज बिनविरोध केली. यामुळे बँकेच्या स्थापनेपासून असणारा बिनविरोधचा पायंडा कायम राहिला. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी बँकेसाठी 3 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. 21 जागांसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील तब्बल 32 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते, तर 38 अर्ज वैध ठरले होते. 26 मे माघारीच्या अंतिम दिवशी अखेर 18 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. 21 जागांसाठी केवळ 20 अर्ज शिल्लक राहिल्यानं निवडणूक अधिकारी प्रदीप मालगावे यांनी आज कुंभी कासारी बँकेची निवडणूक बिनविरोध जाहीर केली. दरम्यान माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके यांनी बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. अंध व्यक्तींना कोणत्याही वस्तूला हात लावताना सावधगिरी घ्यावी लागते. त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटलं की जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पण याच दृष्टीहीन व्यक्तींच्या हातांनी चक्क इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचे धडे गिरवले. अगदी किचकट मानल्या जाणाऱ्या LED माळाही त्यांनी बनवल्या. निमित्त होतं गडिंग्लज तालुक्यातील आत्याळ इथं झालेल्या अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेचं. जिल्ह्यात प्रथमच मरणोत्तर नेत्रदान चळवळीमार्फत 7 दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. अंधांच्या रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेला गडिंग्लज तालुक्यातील आत्याळमध्ये 22 मे रोजी सुरुवात झाली. गडिंग्लज, अजराणी, चंदगड तालुक्यातील 12 अंध या कार्यशाळेत सहभागी झाले होते. 5 टप्प्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. पहिल्या टप्प्यात स्विच, होल्डर, वायरची जोडणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात LED बल्बच्या निर्मितीचं प्रात्यक्षिक अंधांकडून करून घेण्यात आलं. तिसऱ्या टप्प्यात सोलरवर चालणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तर चौथ्या टप्प्यात उत्सव प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या LED माळा तयार करून घेण्यात आल्या. 5व्या टप्प्यात वस्तूंच्या विक्री कौशल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. अंध उद्योजक सागर पाटील यांनी अंध बांधवांना प्रशिक्षण दिलं. त्यांना सुशांत चौगुले यांनी सहकार्य केलं. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेत सहभागी अंधांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. योग शिक्षक शशिकांत मोहिते यांचा विशेष सत्कार झाला. प्रशिक्षक सागर पाटील, डॉक्टर पाटणे यांचंही भाषण झालं. विविध गावातील नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आणि आता पाहूया अस्सल कोल्हापुरी भाषेतील बातमी. काय शेतकरी भावानो, कसा आहेसा? शेती काय म्हणतीय? अहो, आता शेती कुणाला बी परवडत नाही, हे खरं आहे. आता तुमच्या माझ्यासकट सगळी ऊसच लावत्यात आणि कारखान्याला ऊस गाठला की बिलाची वाट बघत बसत्यात. खरं बिलाऐवजी कारखान्याची चिमणीच सारखं बघायची वेळ आपल्यावर येते. त्यातच सोसायटी ऊसनं पासनं पैसे घेतलेली माणसं नुसती पैसे मागत्यात. मग एवढं राबून आयुष्यात नुसता तापच की. पर या सगळ्यातनं राधानगरी तालुक्यातनं आवळी खुर्द गावच्या एका पट्ट्यानं भारीच इलाज शोधलाय. आपल्या 1.5 एकर शेतामध्ये 3.5 महिन्याचं मक्याचं भरगतचं पीक तिने घेतलंय राव. काय पीक बघता, पीक बघितलं की अक्षी डोळ्याचं पारणं फिटतंय. या पट्ट्याचं नाव आहे संदीप पवार.
गडी लय सुशिक्षित, पण शेतीची लय आवड. मग काय, जगापेक्षा काहीतरी वेगळे करायचं म्हणून आपलं डोसकं चालवून त्यांनी शेतामध्ये मक्याचं पीक घ्यायचं ठरवलं. आणि मग खेड्यातल्या बायका काय शेतात राबायला कमी पडतात होय. संदीपरावांच्या मातोश्री संपत्ती पवार गावातल्या समध्या बायकासनी गोळा करून रोजगारावर घेऊन गेल्या. शेतामध्ये मक्याचं 2079 आणि 4212 तसंच गुगल जातीचं 3 वाण पेरलं आणि बघता बघता पीक जोमानं आलं राव. रासायनिक खताचा वापर बी वेळोवेळी केला आणि त्याला अनुभवाची साथ मिळाली ती भीमा कृषी प्रदर्शनाची. या माऊलीनं भीमा कृषी प्रदर्शन मधलं एकही व्याख्यान ऐकायचं सोडलं नाही. त्या व्याख्यानाचा फायदा घेऊन कमी खर्चात शेती कशी पिकवायची त्याचा प्रयोग तिने शेतात केला आणि आता मक्का काढायला सुरुवात झाली आहे. 1.5 एकरामध्ये सरासरी मक्याला 2250 रुपये-पासून 2800 रुपयेपर्यंत बाजारात दर आहे. या माऊलीनं अवघ्या 3 महिन्यातच मक्याच्या पिकाबरोबर वैरण जमा करून जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळवली आहे. मग आणि काय पाहिजे सांगा. ऊसात वरीसभर राबायचं आणि बिलाच्या वक्ताला कारखान्याची चिमणी बघायची, नाहीतर त्या अधिकाऱ्यांनी फोन लावत बसायचं. कुणी सांगितलंय? म्हणून आम्ही असा वेगळा निर्णय घेतला आणि तो फायदेशीर ठरला, असं बी न्यूजशी बोलताना या माऊलीनं सांगितलं. 2.5 एकर आमचं क्षेत्र आहे. मग त्यातून आम्ही 1.25 एकर मक्याचं उत्पन्न घेतलं. ऊसाचा आम्हाला खूप त्रास झाला. ते मोडणी हे मजूर ते मिळाले नाहीत वेळेवर. या महिला घेऊन मदतीला आम्ही हे पीक 3 प्रकारचं आम्ही ते बियाणं केलं. मग त्यात आम्हाला बराच फायदा झाला. 50 क्विंटल मका आणि मक्याचे ते हे वैरण असं आम्हाला 1 ते 1.5 लाखाचा फायदा झालेला आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ऊसाबरोबर असले आंतर पिकं नाहीतर थोडंसं क्षेत्र अशा पिकासाठी राखून ठेवलं तर फायदाच फायदा की राव. आवळी खुर्दच्या संदीप पवार या शेतकऱ्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे बरं का. बघा की एकदा ट्राय करून. बी न्यूज साठी आवळीहून बंटी पाटील. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.